ए उगाच शायनिंग मारू नको, हिरो बनू नकोस. हे समजा तुझ्यामुळे होतंय. भगवान याच्यात माझा काही हात नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. अरे कसा ठेवू? हा झगडे या कामगारांना घेऊन झगडत होता, तोवर इथं कोणाची यायची बिशात नव्हती. तू येऊन झगडा थांबवलास आणि हा बुलडोजर येऊन इथं उभा राहिलाय. तू म्हणाला होतास ना आमचे प्रश्न सोडवशील. हा सोडवलेस कमी, वाढवले जास्त. मामांचे गुणगान गायलंस ना तुझ्या. आता कुठे गेली तुझ्या मामांची शिकवण आणि संस्कार? हा सांग ना. हे तुझ्या मामांचं घर असतं, ते पाळायला असं बुलडोजर आला असतास तर काय केलं असतंस तू? मी तेच केलं असतं जे आता ताईने केलं, आणि आताही मी तेच करणार आहे. अले काय ले तू पलट पलट ते कॉकल तुले. जा ना घरी, जा ना बाबा घरी जा. मी माझ्या घरीच आहे, कारण ही सगळी माझीच माणसं आहेत आणि माझ्या माणसांना दिलेला शब्द मी तोडत नाही. या वस्तीची मी एक वीटही याला तोडू देणार नाही. जीव गेला तरी चालेल, मी हलणार नाही. हिम्मत असेल तर चालव तुझा बुलडोजर. बरं झालो लपाट. अरे मांजर मला आडवं गेलं तर मांजर मारून खातो मी. तू तर चुचुंदर आहेस. तुला तर 13 नंबरच्या चपलेनं चेतीन मी. हिरोगिरी बंद कर. चल रस्ता सोड. जाऊ दे जाऊ दे. तुम्हाला ऐकू येत नाही वाटतं? मी इथून हलणार नाही. चालवा तुम्ही बुलडोजर. जेडी म्हणजे काय हलवा वाटला काय तुला? एवढी माणसं गाडी खाली येत आहेत म्हणून जेडी घाबरेल असं वाटलं का तुला? नाले ना ना ना. मी स्वतःच्या हाताने माणसं गाडीत घालून दरीत ढकलली आहेत. चेंदा मेंदा केलाय त्यांचा. तेव्हा आता तुम्हीच ठरवा, जान प्यारी है कोगोर, क्योंकि ये बुलडोजर अब रुकेगा नहीं. अरे पिंट्या, तू शर्ट पॅन्ट घालून कुठे चालत घाई घाई? तुम्ही मला जाऊ दे. मी इथे शांतपणे नाही बसू शकत. मला जाऊ दे. अरे पण निघालायस कुठे? मी बदलापूरला चाललोय फॅक्टरीत. नाही पिंट्या, तू नको जाऊच. अरे जाऊ नको काय? आदित्य फॅक्टरीत गेलाय, त्याच्या मागे सही गेलीये. दोघांचे कॉन्टॅक्ट होत नाही, फोन लागत नाही. तिकडे काही बरं वाईट झालं तर आपल्याला इथे कसं काय करणार आहे? पण तू म्हणतोस तिकडे जाऊ नको. हो नको जाऊस, कारण तुला तिकडे कोणी पाहिलं ओळखलं तर आदित्य कोण आहे सगळ्यांना कळेल. अरे वा रे ब्रह्मे वा. हा अरे माझी अक्कल काढण्यात आयुष्य गेलं, पण स्वतः मूर्खासारखं बोलताय ते. माझ्या तिथे जाण्याने आदित्यच्या जीवावर बेतणार आहे, आणि आदित्य तिथे गेलाय तर त्याच्या जीवावर बेतणार नाहीये. काय सांगताय दादा? पिंट्या बरोबर बोलतोय. काय बिल्डर लोकांनी तिकडे घरं पाडायला घेतली आहेत. अशा राड्यामध्ये गोष्टी कुठल्या थरापर्यंत जातात तर काही सांगता येत नाही. हे आपण पेपरमध्ये वाचलंय, स्वतः सुद्धा पाहिलंय. अशा ठिकाणी आदित्य गेला आणि त्याला काही झालं तर? तू त्याला तिकडे पाठवायलाच नको होतस. मी पाठवलं, त्याला फोन आला आणि त्याचा तो गेला. कंपनीचा लचांड गळ्यात मारलं असतं त्याच्या. लचांड नाही नाही दादा, पण आता हे परीक्षा अनुभव वगैरे बास झालं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ना उद्या आपण असलो नसलो तरी त्याला अशा प्रसंगाला तोंड द्यावी लागणारच आहे. मी आता सुरुवात करून दिली आहे, बघू ना तो कसं तोंड देतो ते. अरे पण त्याला तिकडे काहीही होणार नाही. मला खात्री आहे तो धीराने तोंड देईल त्या प्रसंगाला. शेवटी त्याच्या अंगातही विजय देसाईचंच रक्त आहे ना. आले असे काय ले तुम्ही? अरे जेडीने अशा किती बॉड्या पाडल्यात माहितीये का तुम्हाला? अशा 56 डायऱ्या भरल्या आहेत जेडीच्या. काय होतं रे मला अशा डायऱ्या लिहून आणि माणसं मारून?
आदित्य केचप, तू शहाणा आहे ना, तू तरी बाजूला हो, लष्टा मोकळा कर बाबा. चल 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 बाजूला हो. होणार नाही. त्या फॅक्टरीसाठी आणि तिथल्या कामगारांच्या हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. जे नाव माझ्या समोर काढू नका रे, आवडत नाही मला. 25 वर्षापूर्वी विजय संपवला, आता यांचा विजय संपवतो. सईताई, थांबा. चाललेलं काम थांबवा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. चाललेलं काम थांबवा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. ज्या मालकाला घेऊन येते अरे दलिंदर, काल आईच्या पोटातनं बाहेर आला काय तू? काच बदली झाली तुझी. जेडीला ओळखत नाही? नाव ऐकलंय पण कधी पाहिलं नाही मी. अरे मग डोळे उघड ना, जेडी तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे. सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट आहे. अरे गुंडुले माझ्या, कंप्लेंट कोणी केली? कंप्लेंट मी केली आहे कंप्लेंट. बरं झालो लपाट. जेडी साहेब, तुम्हाला हे काम थांबवावं लागेल. जेडीला कोण थांबवणार? जेडीला थांबवायला कानून के लंबे हात पण छोटे पडतात. तू काय थांबवणार मला? माझ्याकडे नोटीस आहे, वाच. जेडी साहेब, हे काम आजच्या आज व्हायला पाहिजे असं यात लिहिलेलं नाहीये. अरे पण मला आजच्याच व्हायला पाहिजे ना. तसं नाही करता येणार तुम्हाला. या कामगारांची पहिले कंपनीशी चर्चा होऊ दे, मग काय करायचं तुम्ही करा. तोवर या नोटीसवर मला स्टे आणावं लागेल. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. या लोकांना, या फॅक्टरीला, या कारखान्याला नवीन हिरो मिळाला. विजय पण असाच हिरो होता, पण होता. जेडीनी त्याचा हिसाब केला, आता याचा पण हिसाब करणार. जेडी सगळ्यांचा हिशोब करतो बाकायदा. चल शिंदे, आपण पण बुलडोझर समोर उभं राहायला पाहिजे होतं. काय रे? का म्हणजे? अरे आपलाही असा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार झाला असता. धोत्रे, असं नाही होत रे. हे नव्याचे 9 दिवस आहे, नंतर बघ काय होत. 9 तर 9, पण हा हिरो झाला ना यार. हिरो, हे बघ, हिरो जिंकतो तो सिनेमामध्ये, प्रत्यक्ष आयुष्यात विलनच जिंकतो. आणि हा जेडी साहेबांना नडलाय ना, आता बघ लवकरच त्याचं डिपॉझिट जप्त होणार. अरे माऊली, पाय पडू. काय करताय? पाया पडू द्या माऊली, पाया पडू द्या. अहो मगाशी तुम्ही बुलडोझर समोर उभे राहिलात ना, मला साक्षात विठू माऊलीचं दर्शन झालं. आणि देसाई साहेबांची आठवण झाली. देसाई? कोण देसाई साहेब? अहो देसाई साहेब म्हणजे विजय देसाई, या कंपनीचे खरे मालक. आदित्य साहेबांच्या आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे, आणि वागणुकीमध्ये सुद्धा. तुम्हाला सांगतो माऊली,
बदलापूरची फॅक्टरी सुरू होऊन 1 वर्ष सुद्धा झालं नव्हतं तेव्हा इथल्या नदीला पूर आला. घरदारं वाहून जायची वेळ आली. बायका पोरं सुद्धा वाहून जातील की काय अशी वेळ आली माऊली. पण देसाई साहेब मागे हटले नाहीत. जोपर्यंत आम्ही सुखरूप बाहेर पडलो नाही ना तोपर्यंत देसाई साहेब आम्हाला हाताला हात धरून बाहेर काढत होते. आज आदित्य साहेब सुद्धा तसेच वागले. शेवटपर्यंत आमच्या पाठीशी उभे राहिले. माऊली, मी फक्त तुम्हाला दिलेला शब्द पाळला. खरं जर सही वेळच्या वेळी पोलिसांना घेऊन आली नसती ना तर यातलं काहीच झालं नसतं. मग लक्ष्मीच आहे आमची सईताई आणि तुम्ही नारायण, त्या सीतामाई आणि तुम्ही रामचंद्र, त्या आई अंबाबाई. बस 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 बस. तुझी कौतुकाची लिस्ट अशी वाढत जाण्याच्या आत आम्ही निघतो इथनं, नाहीतर उद्या सकाळपर्यंत इथेच थांबावं लागेल. हो मग थांबा ना, चांगली झुणका भाकर खाऊ घालते तुम्हाला आणि समध्या 33 कोटी देवांची नाव पण घेते मी. आता अंबाबाई बापरे, नको नको, काय उशीर झालाय आणि घरी मामा वाट बघत असेल. आम्ही निघतो. जरा जपून जा. तो जेडी काय मला सरळ माणूस दिसत नाही. तो नक्की काहीतरी करणार. तुम्ही त्याच्या शेपटावर पाऊल दिलाय आज. नाही करणार रे, तुला नाही करणार. फक्त माझं काम झालं नाही ना तर मला खूप राग येतो आणि मग तो राग मला कुणावर तरी काढावा लागतो. समोरच्या माणसावर तरी नाही तर त्याच्या बायका पोरांवर तरी. जेडी मेरे दोस्त, मेरे हमदम, मुझे ना तेरे गुस्से से बिल्कुल डर नहीं लगता, लेकिन जब तक तू वो प्यार से बात करने लगता है ना तो डर के मारे पसीना आ जाता है. अरे पण घाम येणं चांगलं ना, रक्त येण्यापेक्षा. हाँ, लेकिन जेडी हुआ क्या है? तू पेपर बनवून दिलास, कोणी मध्ये येणार नाही बोललास, सगळं सोपं आहे बोललास. तू कामाचा दाम पण घेतलास, पण तिथे तुझ्याच कंपनीच्या माणसाने येऊन माझी काशी केली. कोणता कंपनी का आदमी? त्याचं नाव काहीतरी होतं, आदित्य केचप केचप काहीतरी. स्वतःला कंपनीचा मालक समजत होता. अरे काय का मालिक यार, वो तो एकदम चिरकुट है. अरे उसको उधर से हटाना मेरे बाएं हाथ का खेल है. तुला काय खेळ वाटतो हा सगळा? हा खेळ वाटतो? एक लक्षात ठेव, जर का माझं काम झालं नाही ना, ती फॅक्टरीची जागा जर का माझ्या नावावर झाली नाही तर तुझ्या जीवाशी खेळ करेल मी. नहीं, अरे जेडी वो जमीन तेरी है, वो तुझे मिलनी है. वो तू आदित्य कश्यप की तू फिक्र मत कर, मैं उसको वहां से हटा दूंगा और वो जमीन के तुझे फुल प्रूफ पेपर्स भी मैं बनवा के दे दूंगा. लेकिन जेडी एक बात का ख्याल रहे, इस बात का वो ट्रस्टीज को पता नहीं चलना चाहिए. कौन है ट्रस्टी? कौन है? अरे है यार, वो 4-5 लोग हैं, कुछ अब सरफिरे लोग हैं या अपने आप को कुछ पता नहीं है. कंपनी से क्या नाता है उनका? अरे त्यांचा कंपनीशी काय पण नाता असू दे, विजय देसाईशी त्यांचा नाता नाही ना. नहीं नहीं, काय का नाता विजय देसाई से? मेरे ख्याल से विजय देसाई का तो कोई एक लड़का ही है, आदित्य देसाई. वो फॉरेन में पढ़ता है. तू नहीं मानेगा, मैंने आज तक उसकी शक्ल भी नहीं देखी. अरे तुला समजत नाही रे. विजय आणि वहिनीला जसा संपवला ना तसा आदित्यला पण संपवणार, खुर्चीवर बसण्याच्या आधीच. क्या बोलताय तू? काय नाही, तुला नाही कळणार. चल चल चल, फोन ठेव, एक हिशोब आत्ताच पूर्ण करून टाकतो. सई, पण तू काय परफेक्ट वेळेस पोलिसांना घेऊन आलीस का? त्यासाठी यायला लागलं होतं मला ना, जाम भारी फील आला. अरे मला कसलं टेन्शन आलं होतं माहितीये तुला? पण मला अभिमान वाटला तुझा. आय एम प्राऊड ऑफ यू. मी पण आज जशी मी तिथे वेळेवर पोहोचले तशी दरवेळेला वेळेवर पोहोचणं तसं नाहीये ना. त्यामुळे प्लीज आधी स्वतःची काळजी घे यार, ऍटलीस्ट माझ्यासाठी तरी. राणी, तू कशाला काळजी करतेस? बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तसा माझा माझ्या मामांवर, त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक तत्वावर, त्यांच्या एथिक्सवर विश्वास आहे. आपण सरळ चालत राहिलो ना तर कुणीही आपलं काहीही बिघडू शकत नाही. आले 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 आदित्य, घाबरला का? भीती असावी माणसाला, देवाची तरी नाहीतर सैतानाची तरी. आधी चल. जेडीला फाटा. आले आले आदित्य, आले आदित्य.
हे आदित्य केचप, अरे आदित्य केचप, थांब हे थांब. काही बोला, तुझ्या बायकोची चाल कडक आहे. बाण लागला, बाण लागला, बाण. आदित्य थांब, तू लक्ष नको ना देऊस. काय म्हणालास? मी काय बोललो? माझ्या बायकोबद्दल काय बोललास? तुझ्या बायकोबद्दल तिची चाल, शतरंजची चाल म्हणत होतो मी. तुझी बायको आयत्या वेळेला पोलीस घेऊन आली आणि जेडीचा सगळा गेम पलटवला तिने. त्या चालीबद्दल बोलत होतो मी. तुला काय वाटलं? शी 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 शी. कसला दळिंदर आदमी आहेस रे तू. बघ बघ कसा आहे. तू तसाही मला गलत आदमीच समजतोस, पण एक लक्षात ठेव, मी गलत आदमी नाही. 10% प्युअर गोल्ड. आणि मला तर तुझ्याची दोस्ती करायची. अरे कुठे तू त्या दलिंदर वर्कर लोकांच्या नादी लागतो. तू मला कंपनी दे. तुझी ती कंपनी आहे ना, ती माझी आहे, म्हणजे माझी होणार आहे. हे बघ, जेडीचा हिसाब एकदम सरळ. एकदा फ्रेंड झाला की फ्रेंड, एकदा दुश्मन झाला की दी एंड. बोल काय किंमत आहे तुझ्या दोस्तीची? बोल बोल बोल. 1000, लाख, करोड. हसला हसला हसला. एक मुलगा हसला, पैशाच्या नादात हसला. बोल बोल बोल, काय किंमत आहे तुझ्या दोस्तीची? किती पाऊस पाडू तुझ्यावर हऱ्या पत्तीचा? आधी बोल तू. नाही असू दे, खूप किंमत मोजत बसावी लागेल. असू दे. तू बोलशील त्या गोष्टीची बोली किंमत द्यायला जेडी तुला. बोल. बर, लिहून घेता? नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अगदी हिशोब ठेवता ना बकायदा. हा काय? एवढी किंमत मोजावी लागणार तर लिहून ठेवलेली बरी. अरे वा, छान आहे. बोल 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 फटाफट, आपण लिहून घेतो. बोल फटाफट बोल. त्या फॅक्टरी मधल्या प्रत्येक कामगाराने आजपर्यंत केलेल्या कष्टाची किंमत, त्यांनी गाळलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबाची किंमत, त्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची, त्यांच्या सुखाची, आनंदाची किंमत, आणि हे सगळं त्यांना कायम मिळत राहील हा जो शब्द दिला ना मी त्यांना, त्या शब्दाची किंमत. हे लिहायला अजून खूप उरलंय. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाच्या तत्वांची किंमत. विजय, मी सोसलेल्या, हसत हसत त्याग केलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत. माझ्या घरच्यांनी माझ्यावर सोपवलेल्या आणि आम्ही जपून ठेवलेल्या प्रत्येक विचाराची, प्रत्येक संस्काराची किंमत. आणि हे संस्कार, ही तत्व, हे विचार, हे मी जपून ठेवलं म्हणून माझ्या मामांचा जो अभिमान आहे ना माझ्यावर, त्या अभिमानाची किंमत. या सगळ्याची किंमत मोजावी लागेल तुम्हाला, मला विकत घ्यायचं असेल तर. आणि काय प्रॉब्लेम काय? इथं तुमचे 1000, लाख, करोड ते नाही जाणार. इथे फक्त 5 रुपयाची का होईल, पण माणुसकी, अंगात चांगुलपणा लागतो. आहे तुमच्या? नाही? मग काय, तुम्ही तुमच्या करोडवर आणि मी माझ्या रोडवर खुश राहू. जिगरा है, बंदे में जिगरा है. पण जो जेडीला नडला तो कचऱ्यात सडला. कारण जेडी सगळ्याचा हिशोब ठेवतो.
बाकायदा